नमस्कार मित्रो, सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात 7 सप्टेंबर 2024 रोजी यावर्षी सुरुवात होत आहे। त्याच्या पूर्वसंध्येला मी बोलत आहे। तुम्हाला सार्वजनिक गणेश उत्सव मध्ये जे काही काम करणारे पदाधिकारी आहेत त्यांचं मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सर्व तमाम गणेश भक्तांना शुभेच्छा देऊन मी या माझ्या विचाराला प्रारंभ करणार आहे। अनेकांचं मत होतं, अनेकांनी मला सूचना केलेली आहे की सर आमचा गणेशोत्सव आणि आदर्शवत झाला पाहिजे, आमचा गणेशोत्सव वैचारिक मेजवानी देणारा असला पाहिजे आणि आमचा गणेशोत्सव उपक्रमशील असला पाहिजे आणि आमच्या गणेशोत्सवाचं कौतुक झालं पाहिजे, या अनुषंगाने काही मार्गदर्शन करावं अशी एक भूमिका त्यांनी माझ्या समोर ठेवली। काही प्रश्न ठेवलेले आहेत, मी आपल्या समोर त्या अनुषंगाने बोलणारच आहे। मित्र, काही जण गणेशोत्सव सुरू करावा का करू नये, बंद करावा चालू करावा या संदर्भात काही चर्चा करू शकतात। आज आपल्याला आहे त्या परिस्थितीमध्ये याचा कसा सदुपयोग या देशासाठी समाजासाठी करून घेता येईल, त्यामुळं आहे त्या शक्तीला कसं विधायक दिशेला नेता येईल या दृष्टिकोनातून मी आपल्याला सकारात्मक पद्धतीने बोलणार आहे। कारण गणेशोत्सव मध्ये ज्या गणेश मंडळाचे जे पदाधिकारी असतात आणि तेथील गणेश भक्त तिथं जमा होतात, त्या निमित्ताने एक जसं जनशक्ती एकत्र येते त्याचबरोबर धनशक्ती सुद्धा थोडी सोबत येते। या जनशक्ती आणि धनशक्तीचा उपयोग करून आपल्याला समाजाचे काही प्रश्न, काही अडचणी, काही समस्या सोडवता येतील काय या संदर्भाचे चिंतन आणि मनन करता येऊ शकते। त्याचबरोबर समाजाचं वैचारिक प्रबोधन होणं, वैचारिक पातळी वाढणं समाजाची हे अतिशय गरजेचं आहे। तो समाज आधुनिक समजला जातो, तो समाज प्रगतिशील समजला जातो ज्यांचे विचार आधुनिक आहेत, ज्यांचे विचार हे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, वैज्ञानिक दृष्टिकोन यावर आधारलेले आहेत। असा समाज आपल्याला निर्माण करायचे, कारण आपल्याला आपला देश महासत्ता बनवायचा आहे। तर महासत्ता जर बनवायचं असेल तर जागतिक स्पर्धेत टिकणारा मनुष्यबळ आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे आणि हे मनुष्यबळ विचार पेरल्यानंतर प्रागतिक विचार, आधुनिक विचार, परिवर्तनवादी विचार पेरलं तर शक्य आहे। तर गणेशोत्सव मंडळाने ज्या सूचना केल्या त्याप्रमाणे मी आपल्याला सांगेल की गणेशोत्सवाच्या निमित्तानं काही महत्त्वाचे काही काळजी काय घेतली पाहिजे या संदर्भात मी सांगेल की तुम्ही जो काही धन गोळा करता, जे काही पट्टी गोळा करता त्याचा 5-5 पैशाचा हिशोब तुमच्याकडे असला पाहिजे। आणि जे काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जे पदाधिकारी असतात ते खर्च करतात पण त्याचा हिशोब ठेवत नाहीत उत्सवाच्या भरामध्ये, मग त्याच्यामुळं काही जणांना परत वाद होतात आणि मग जाऊ दे पुढच्या वर्षी हे गणेश मंडळच बंद करून टाकू अशाही पद्धतीची चर्चा होते आणि वितंडवाद झाले की मग त्या कार्यक्रम होत नाहीत, काय होत नाहीत, कसं तरी आरती जीवावर येऊन केली जाते, असंही काही ठिकाणी घडतं। असं होऊ न देता म्हणून 5-5 पैशाचा हिशोब ठेवणं गरजेचं आहे आणि जो काही खर्च करायचा आहे त्या खर्च काय काय केला जात आहे त्याचं नियोजन अगोदरच लावलं पाहिजे आणि त्या खर्चाच्या वर काय काय ठरलंय आणि काय काय खर्च करायचं ठरलंय, किती निधी आलाय, काय खर्च करायचं ठरलंय, किती निधी यायला लागलेला आहे त्याची पावती असणं, त्याचा हिशोब असणं अतिशय गरजेचं आहे। आणि जे काही अंदाजपत्रक खर्चाचं ठरलंय त्याच्यावरही सह्या असाव्यात आणि त्याचबरोबर जे काही वस्तू आपण आणणार आहोत त्याच्या काही पावत्या, सगळं ऑडिट त्याचं केलं पाहिजे तुम्ही। त्यामुळे कोणीही जर आपल्याला हिशोब विचारला तर ते आपल्याकडे तयार असला तर तुम्हाला ताणतणाव येत नाही। काय होतं, जे पदाधिकारी कामही करतात, वेळही देतात, पैसेही जमा करतात आणि पैशामध्ये जर असं हिशोबामध्ये थोडे ते चुकले की त्याला समाज त्यांना दोषी ठरवतो। तर असं होऊ नये यासाठी तुम्ही सर्वांना विनंती आहे खर्चाची नोंद उत्तम ठेवा आणि मग त्यानंतरचं वैचारिक प्रबोधन वगैरे हे चालू राहील। आता या निमित्तानं
पहिलं काम करायचं की तुमचं संघटन फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जेव्हा तरुण वर्ग एकत्र येऊन हे मंडळ स्थापन करता तेव्हा तुम्ही संघटन करा. गावामध्ये, गावाच्या पातळीवर आधी बोलेल थोडं, मग शहराच्या पातळीवर बोलेल. गावाच्या पातळीवर गावामध्ये तुम्ही गावाचा सर्वे करू शकता. गावात आपण किती शिकलेले आहेत, BA किती झाले, MA किती झाले, 12वी किती झाले, किती नोकरीला आहेत, कुठे नोकरीला आहेत, या सगळं सर्वे बसल्या बसल्या करताय. ते काही जण पत्ते खेळतात, ते पत्ते न खेळता तर तुम्ही ह्या एक सर्वे करू शकता गावाचा, आणि त्यातून मग कोणाचा उपयोग कसा करून घेता येऊ शकते, गावाच्या विकासासाठी काही करता येऊ शकते का, या संदर्भातही विचारमंथन करून काही गावाच्या विकासासाठी काही तुम्हाला उपक्रम ठरवता येतील का, आणि त्यातून लोकांना एकत्र आणता येतील का. केवळ गणेश उत्सव केला आणि संपला असं न होता त्याला जीवनात मध्ये उत्सव कसा निर्माण होईल, लोकातलं दुःख, दारिद्र्य कसं दूर करता येईल, याच्या अनुषंगाने काही प्रयत्न करता येऊ शकतील का, या संदर्भात आपण काही काम करता येते. त्याचबरोबर काही व्याख्यानं असे ठेवायचे की जे व्याख्याने समाजाचे प्रश्न, अडचणी आणि समस्या सोडवण्याच्या संबंधानं ते विषय असावेत, जेणेकरून समाजाला उपयोग झाला पाहिजे. ज्या गोष्टी समाजाला माहीत नाहीत, त्यामुळं काही ज्या चुका होतात किंवा आपण पाठीमागं राहतो, तर ज्या ज्ञान मिळाल्यामुळे, जी काही माहिती मिळाल्यामुळे समाजाला मदत होईल आणि समाज पुढे जायला मदत होईल, अशा स्वरूपाचे प्रेरणादायी व्याख्यानं असले पाहिजे. त्यासाठी त्याचबरोबर गावातील मुला मुलींसाठी तुम्ही काही कार्यक्रम आयोजित करू शकता, निबंध स्पर्धा आयोजित करू शकता. शहरातही करता येते, ग्रामीण भागातही करता येते. निबंध स्पर्धा आयोजित करू शकता, जेणेकरून की विद्यार्थ्यांना त्यांचे विचार मांडायला एक विचारपेटी. किती विद्यार्थी लिहितील तेवढे लिहितील, हे एक लक्षात ठेवा. आणि कधी कधी तर तुम्हाला मी हे सांगेल की पहिला, दुसरा, तिसरा काढत न बसता तुम्ही सगळ्यांना बक्षीस देऊन टाका. काय होते, पार्शलिटी केली, अमुक केलं, तमुक केलं, असे ते भानगडतं. मी जेव्हा गावामध्ये गेल्या 25 वर्षापासून ज्ञानदीपाची दिपोळी घेतो, तिथं असे नंबर काढत बसत नाही मी. जितके भाषणं करते, जितकी कथा सांगतील, जितके कविता म्हणते, तितक्या नाही वही पेन देऊन टाकतो. कधी पुस्तक वगैरे देतो, जमल तेवढ्याला पुस्तकं. तर ते सगळ्याला सारखंच देऊन टाकावं, काही ताणतणाव नका. तर हे एक लक्षात ठेवा तुम्ही, जेणेकरून की म्हणजे पार्शलिटी केली, अमुक केली, वाद घातले, मग ते पोरं रडणं पडणं नकोच. सगळ्यांना 10 पोरं जमा झाल्यानं 10 वया देऊन टाका. आपल्याकडे पैशाचं बजेट आहे त्याप्रमाणे ते करा. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा घेता येतात, भाषण स्पर्धा त्याला म्हणतात. तुम्ही एखादा विषय द्या, पोरांना भाषण करू द्या. दोघं नाही जास्त, एक जण म्हणला सर त्याला जास्त काही प्रतिसाद मिळणार, 4-2 काय मिळणार, 4 दोघांचीच घेऊन टाकायची. 4 जण झाले, 4 जणाला 4 वया छोट्या छोट्या देऊन टाकायचे. म्हणजे तुमच्याकडे एक रेकॉर्ड राहते, त्याचं तुम्ही मोबाईलमध्ये शूटिंग करू शकता. त्याचबरोबर मोबाईलमध्ये फोटो काढून घेऊ शकता. तुमच्याकडं जर कॅमेरा असेल तर वेल अँड गुडच, चांगलंच झालं. तर वादविवादाचा एखादा विषय देऊ शकता विद्यार्थ्यांना. लेखणी श्रेष्ठ का तलवार श्रेष्ठ, असे काही दिले जातात विषय. तुम्हाला जे विषय द्यायचे ते देऊ शकता. रांगोळी स्पर्धा घेऊ शकता तुम्ही. छान रांगोळी काढायला तुम्ही सांग. त्या निमित्तानं गणेश उत्सवाच्या आजूबाजूला एकतर स्वच्छताही राहील, रांगोळ्याही राहतील, प्रसन्नही वाटेल. गीत गायन स्पर्धा घेऊ शकता. देशभक्तीपर गीतं असेल किंवा महापुरुषांच्या जीवन कार्याचा आढावा घेणारे काही गीतं असू शकतात, ते घेऊ शकता. प्रश्नमंजुषा घेऊ शकता, जे की विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागेल या निमित्तानं प्रश्नमंजुषा घेऊ शकता. आणि या निमित्तानं तुम्हाला विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धा घेता येऊ शकते, कथाकथन स्पर्धा घेऊ शकते, काव्यवाचन स्पर्धा घेता येऊ शकते. विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेता येऊ शकतात. त्याचबरोबर स्वच्छता अभियान करता येऊ शकते. सगळे जे मुलं मुली एकत्र येतात गावात, जितके काही लोक सहभागी होतात, टाळ्या वाजवत बसणं एक जो भाग असतो आरतीला, आरती होण्याच्या अगोदर किंवा आरतीच्या नंतर सुद्धा तुम्ही सकाळी एखादं स्वच्छता अभियान एखाद्या दिवशी घेऊ शकता, जे की गाव स्वच्छ होईल, शहरातला म्हणजे गल्ली स्वच्छ होईल.
स्वच्छता अभियानही सुद्धा घेऊ शकता, जे की अतिशय गरजेची गोष्ट आहे. का त्यानिमित्तानं तुमच्या गणेशोत्सवाच्या मंडळाच्या निमित्ताने 4-2 वृक्ष लावू शकता. एक तरी वृक्ष लावावा. प्रत्येक गणेशोत्सवाने किमान 1 वृक्ष जरी लावला, किंवा जितके पदाधिकारी आहेत तितक्या पदाधिकाऱ्यांनी किमान 1 वृक्ष जर त्या गल्लीमध्ये लावला, किंवा काही रोपं प्रत्येक घरामध्ये जर दिले, ज्यांनी तुम्ही लावून टाका म्हणून, तुम्ही फक्त भेट द्यायचा आणि त्याचा फोटो काढायचा किंवा तिथे लावून टाकायचा, त्याचा फोटो काढायचा, किंवा एक वृक्षारोपणाचा एक दिवस छान पद्धतीने कार्यक्रम होतील. तुम्ही सर्वे करा, कोणाला कोणते रोपं आवडतात ते त्यांना जसे आवडतील त्या मनानं तुम्ही आधी रोपं ठरवा की 10-12 रोपं वेगवेगळ्या स्वरूपाचे आणायचे आहेत. तर हे ज्यांनी मागतील त्याला 1 रोप देऊन टाका, आणि त्यानिमित्ताने एक तुमची आठवण राहील कार्यक्रमाची. तुम्ही कवी संमेलन, विद्यार्थ्यांचं जसं काव्यवाचन सांगितलं, तर तुमच्या शहरामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला काही कवी असतील 4-2, तर त्यांना बोलून त्यांचं कवी संमेलन घेऊ शकता. एखादा प्रेरणादायी विषय देऊन, जो समाजातला प्रश्न सोडवणारा, समाजाच्या अडचणी सोडवणारा, समाजामधले नातेसंबंध चांगले करणारा, लोकांच्या मध्ये उत्साह वाढवणारा, शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारा, समाजाची एकी राहणं किती गरजेचे आहे हे सांगणारा, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारा, समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या मूल्य रुजवणारा, सर्व समाजाला एकत्र आणणारा विषय जर तुम्ही ठेवला तर ते अधिक उपकारक ठरेल. तर ते व्याख्यानाच्या निमित्तानं असे विषय जर दिले समाजाला, समाज एकत्र बांधण्यासाठी जे उपकारक असेल. कारण काय व्हायला लागले आजकाल राजकारणामध्ये, यानं या पक्षात, त्यानं त्या पक्षात, एका पक्षाचे 4 पक्ष होऊन गेलेत आधीच, आणि ते वेगवेगळ्या पक्षात राहण्यामुळे माणसाच्या तोंडाकडे बघायची काही जण बघू नये म्हणतात त्या वादानं, त्या राजकीय वादामुळं. तर काही जण तर मैत्री तोडा म्हणूनही सांगायलेत आजकाल निवडणुकीमध्ये, आमच्या पक्षात जर तुम्हाला तिकीट पाहिजे असेल तर अशाही पद्धतीने काही बोलतात. त्यांना तोंड दिले देवानं ते बोलतील, आपण काय त्यांना म्हणत बसावं. परंतु माणसं तोडणारं बोलणं उचित नाही असं लोकांचं म्हणणं आहे. तर अशा पद्धतीनं माणसं एकत्र येणं, मतभेदाचं माणसं एकत्र येणं, तुमचा पक्ष तुमच्या पक्षात राजकीय तुम्ही भूमिका मांडू शकता, पण माणूस म्हणून एकत्र राहणं गरजेचं आहे असं सांगणारे व्याख्यानं अतिशय गरजेचं असतं. नातेसंबंध जोपासणारे, आईवडिलाविषयी प्रेम वाढीस लागेल तरुणांमध्ये, अशा स्वरूपाचे विषय देऊ शकता. आजूबाजूच्या कलावंतांचा सन्मान करू शकता. गावामध्ये जे 10वी-12वीला गेले वर्षी पास झालेत परीक्षेमध्ये, त्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम ठेवू शकता. एखादं फुल आहे, एखादं पेन तुम्ही त्यांना देऊन एखादा सत्काराचा कार्यक्रम ठेवू शकता. सत्कार करायचा म्हणजे फार मोठे आपल्याला पचनी पडणार नाही आणि आपल्याला पेलवणार नाही अशा पद्धतीचे खर्च करू नका, नाहीतर तुम्हाला कर्ज काढावं लागेल. तर तसं काही करू नका. जे काय आपल्याला मिळालं तितक्यातच करा. आणि हे वैचारिक प्रबोधन करायचं. आणि शेवटच्या दिवशी थोडासा हे भंडारा करण्याच्या नादात काही जण जातात. तर तुम्ही जर या ज्ञानाचा भंडारा ज्यांनी केलेला असेल, तर या भंडाऱ्याला पैसे नसतील तर थोडासा प्रसाद करून तो विषय कार्यक्रम संपवू शकता. तर मित्रहो, अजून काही गणपतीच्या अनुषंगानं काही प्रश्न आहेत, काही विषय आहेत, ते पुढच्या भागात मी बोलणार आहे. तर तोपर्यंत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि कोणकोणत्या विषयावर आपल्याला अजून काही गायडन्स लागत असेल तर हनुमंत भोपाळे 9767704604 या क्रमांकावर आपण संपर्क करू शकता. आणि तुम्हाला जर काही या संदर्भामध्ये गायडन्स लागलं तर मी आपल्याला सोबत आहे. धन्यवाद.